कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात केला, एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाहीये आणि साई साखरकर बॅक टू द पॅव्हेलियन. त्याला बॅटर्स नाही तर दोन बॅट्समन अगोदरच फलंदाज पाठवा येथे मैदानामध्ये. वेळ वाया घालवता कामा नये. चलो जल्दी. अतिरिक्त दोन खेळाडू पाठवा अजून. चला, दोन खेळाडूंना स्क्वेअर लेग अंपायर जवळ पाठवा फलंदाजासाठी. आयुष साखरकर वन डाऊन बॅटिंग्सला येतोय. पहिल्याच चेंडूवर साई साखरकरची विकेट्स गेल्यानंतर कर्णधार स्वतः मैदानामध्ये येतोय. बघूया आयुष साखरकरच्या खांद्यावरची जबाबदारी आलेली आहे फलंदाजीची, कर्णधार पदाची दुहेरी भूमिका कशा पद्धतीने तो साकारणार आहे. सभोवती आपण बघतोय यश कांबळे नॉन स्ट्राईक एंडला आहे. यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे, परंतु या तलवार मैदानावर सुद्धा त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण सामना नवा खेळ नवा अशा पद्धतीचा खेळ त्यांना करून दाखवावा लागेल. पहिला चेंडू बॅकफुटवर येऊन ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, बालंबाल बचावला जातोय फलंदाज की आउटसाइड एज घेतलेली नाहीये. याच्यानंतरचा सामना रिलायन्स नवगाव विरुद्ध सागरी गणेश थळ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आयुष साखरकर मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव मात्र घेतोय, स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं जातंय. ते आयुष साखरकर या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती एक धाव. जागृती थळ संघाची सिंगल से खाता खुलता हुआ आयुष साखरकर का और अपने जागृती थळ टीम का एक धावाने धावसंख्या वाढणार आहे. परंतु विकेट्स पहिल्या गेल्यानंतर थोडंसं दबावाखाली आलाय, कारण साई एक गणनाती फलंदाज आहे आणि त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्या जागृती थळ संघाला. तो गेल्यानंतर मात्र काहीसा बॅकफुटवर. पुन्हा एकदा मिराज, क्या बात है क्या बात है. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही पद्धतीची चेंडू टाकतोय. यशला सुद्धा चकमा देतोय. सुदैवी ठरतोय फलंदाज की बॅटची आउटर एज नाही घेतलेली. मॅन ऑफ द मॅच प्रितेश. यस, वेल डन. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या वेळेला डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. मात्र व्हाईट बॉल सुद्धा होत नाहीये, कारण बॅट्समनच्या टी शर्टला लागून चेंडू गेला होता. बॅट्समनने अतिशय चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्समन स्पिरिटचं प्रदर्शन घडवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की चेंडू माझ्या शर्टला लागून गेलेला आहे. अतिशय दयनीय अवस्थेमध्ये येते तो जागृती थळ संघ. 2 विकेट्स. एक धाव धावपलकावरती लागली. एक काहीशी खराब अवस्था म्हणता येईल. पॉवर प्लेचं षटक होतं. P1च्या षटकामध्ये अक्षरशः रोखून ठेवले गोलंदाज मिरज याने. मिरज चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे. ते आज मात्र त्याने तलवार क्रीडांगणावरती सिद्ध करून दाखवलंय आणि मात्र एक धाव खर्च करून 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन गोलंदाज रोहन वैयक्तिक पहिलं व संघाकडून सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय.
ओम साखरकर स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. साखरकर बंधूंची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. एकीकडे आयुष साखरकर आणि स्ट्राइक एंड वरती ओम साखरकर पाहायला मिळतोय जागृती थळ या संघाकडून. रोहन गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं जे रिस्ट्रिक्शन होतं ते मात्र आता हटलं गेलेलं आहे. तसेच आयुष साखरकर यांनी कोहली प्रीमियर लीग मागील हंगामध्ये झालेली त्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच घेणारा आयुष साखरकर याच मैदानावरती त्याचं हे लकी मैदान आहे तो नो स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. यावेळेस चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आज मात्र गावदेवी रांजणपाडा या संघाकडून पाहायला मिळते. एक अव्वल दर्जाचा संघ, दोन्ही अव्वल दर्जाचे संघ आहेत. 3 वेळामध्ये झालेली स्पर्धेमध्ये जागृती थळ संघाने प्रथम क्रमांक मारलेला आपण पाहतोय. दोन्ही संघांमधील हे घमासान युद्ध मैदानावरती पाहायला मिळते. परंतु आता मात्र धावांचा दुष्काळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा धावपलकावरती लागतायत. रिलायन्स नवगाव, चला सागरी गणेश थळ संघाचा कर्णधार आलेला आहे. रिलायन्स नवगाव आपला कर्णधार पाठवा. तसेच नवगाव गावचे विद्यमान सरपंच निखिल कवळे यांचा मात्र यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. तर निखिल कवळे आपल्याला मी उपस्थित शब्द सुमनाने स्वागत करतोय. चला जागृती तळ 2 फलंदाज पाठवायचे आहेत. कमिटीचा इशारा येतोय, वेळ जातोय मित्रांनो, नाहीतर पेनल्टीचा इशारा येईल. चला 2 फलंदाज मित्रांनो स्क्वेअर लेग पंचांकडे पाठवायचे आहेत. वेळ जाता कामा नये. काहीशी दयनीय अवस्था मैदानावरती पाहायला मिळते. विकास दादा अक्षरशः धावांचा दुष्काळ मैदानामध्ये पाहतोय. 3 धावा धावपलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत साखरकर बंधूंची जोडी मैदानामध्ये आहे. परंतु सिंगलवर भर मानावा लागतोय. अद्यापपर्यंत बॅटवरून बॅटला काहीसा मोठा फटका लागत नाहीये किंवा बॅटमध्ये सूर गवसत नाहीये. बघूया आयुष साखरकर फलंदाजी करतोय. आखोटाप्याचा चेंडू, मोठा फटका, परंतु त्या फटक्यामध्ये तितकीशी ताकद नाहीये. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाने झेल मात्र इथे सोडलाय. तोपर्यंत 2 धावा, 5 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. या चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. धावपलकावरती धावा माफ करा 6 धावा लागल्यात. चांगल्या प्रकारे कामगिरी मैदानावरती जरूर प्रयत्न करतोय आयुष, परंतु मोठा फटका येत नाहीये. यावेळेस चेंडू, चांगला चेंडू, ऑफ साइड द ऑफ स्टंप, बुंद्यामध्ये ठेवलाय चेंडू. अक्षरशः फलंदाजाला एका जागी स्तब्ध उभं ठेवलंय. बघता बघता 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये मिरज याने 2 धावा खर्च करून 1 गड्याला तंबूचा रस्ता दाखवला. 2 विकेट आणि मात्र 1 धाव खर्च केली. आणि मात्र या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात त्या रोहन याने. नवीन येणारा गोलंदाज दीपक, षटक क्रमांक 3च्या मोर्चावरती दीपक येतोय. अद्यापपर्यंत जखडून ठेवलंय 6 या धावसंख्येवर जागृती थलची ही परिस्थिती मैदानावरती. आखोटाप्याचा चेंडू, ओम साखरकरच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल का चौकारापर्यंत, परंतु हा चेंडू मात्र अडवला गेलाय. तोपर्यंत 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली त्या क्षेत्ररक्षकाने. या 3च्या मदतीने 9च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत एकच चेंडूचा खेळ इथे पूर्ण होतोय. परंतु मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत झुंजावं लागतंय या सामन्यावरती. चला मित्रांनो, रिलायन्स नवगाव कर्णधार पाठवायचा आहे. सत्यम कोहली सागरी गणेश थळ संघाचा इथे मात्र कर्णधार आलेला आहे. चला रिलायन्स नवगाव निखिल कवळे कर्णधार पाठवा.
पुढील चेंडू लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हवेमध्ये, परंतु पंचांचा डिसिजन आहे नो बॉल. वेस्ट हाईटचा हा नो होता. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू होता. पंचांचा डिसिजन आलाय सुनील बांदकर, स्क्वेअर लेग पंच. त्याने मात्र नोचा इशारा कळवलाय. या नोच्या मदतीने 2 धावा पळवून काढल्यात. 3 धावेचा बोनस आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. माझे स्कोरर मित्र मंथन कळवतायत 12 धावा. फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी आहे. आयुष साखरकर याला मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅट वरती तेवढं कनेक्शन होत नाहीये. बघूया, फ्री हिटची संधी आहे. आता मात्र फ्री लायसन्स आहे. कुठे पण फटका मोठा मारला तरी बाद होऊ नाही शकत. आखू टप्प्याचा चेंडू शेवटच्या फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र पाहिजे तितका फायदा उचलता आलेला नाहीये. तोपर्यंत सिंगल पूर्ण. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. सिंगल डबल वरती इथे मात्र अंकगणित श्रेणी मात्र इथे वाढली जाते. जकडून ठेवलंय ते मात्र गावदेवी रांजणपाडा या संघाने. बघूया, एखाद मोठा फटका येणार का. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एक चौकार किंवा षटकार सुद्धा लागलेला नाहीये. अक्षरशः सिंगल डबल वरती 13च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जागृती थळ या संघाची ही मात्र बिकट अवस्था मैदानावरती आपण पाहतोय. ओम साखरकर वारंवार स्ट्रगल करत असताना मैदानावरती पाहायला मिळतंय. दोन्ही साखरकर बंधू स्ट्रगल करतायत. हा मात्र मोठा फटका येतोय. बघूया, हा चेंडू सुद्धा चौकार जात नाही आहे. तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत 2 धावा सिंगल डबलने मात्र धावफलक जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा इथे खेळ पूर्ण झालाय, परंतु खराब चेंडू डेड झालाय की काय पंच पंच 2च धावा ना. 2 डेड चेंडू होता. 2 धावा पूर्ण. 4 चेंडूंचा खेळ झालाय मित्रांनो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा स्कोर कार्ड वरती ओम साखरकर मैदानावरती खेळत असताना स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी गावदेवी रांजणपाडा या संघाकडून. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा वारंवार बीट होत आहे. चेंडू बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. विकेट किपराच्या दस्तान्यांमध्ये चेंडू जातोय. हाही आणखी एक डॉट येतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र 15 या धावसंख्येवरती जखडून ठेवले. सिंगल डबलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते. अंतिम चेंडू. अंतिम चेंडूवरती बॅटची इनर एज लागली आणि मग मात्र बिहाइंड विकेट मध्ये तिथे मिराज जातोय. तोपर्यंत रनआउटचा चान्स सुद्धा हुकलाय. पुन्हा एकदा रनआउट होईल का नाहीये. तोपर्यंत धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण केल्यात. 3 षटकांची समाप्ती झाली आणि मात्र धावफलकावरती 19 धावा लागतायत. माफ करा, 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीचा सामना आहे. बघूया, 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडूंचा खेळ झाला आणि 18 धावाच धावफलकावरती लागल्यात. बघूया, एक शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा काढाव्या लागतील तर मात्र जागृती थल संघ काहीतरी या मैदानावरती करून दाखवू शकतो. त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या भातामध्ये सुद्धा चांगला बॉलिंग लाईनअप आहे. प्रथमेश येतोय शेवटच्या षटकासाठी. निर्णायक षटक आहे मित्रांनो. या षटकामध्ये ओम साखरकर मात्र काय करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. अद्यापपर्यंत 18 चेंडू झालेत आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या म्हणजे जागृती थर्ड या संघाच्या. प्रथमेश बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर आहे तो ओम.
आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट वरती कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. अलॉंग द कार्पेट सिंगल डबलच्या मदतीने तिसरे धावेचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण होतोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. हाफवाली चेंडू होता, परंतु त्याचं कनेक्शन, कन्व्हर्जन षटकारामध्ये न होत असल्याने 3 धावा पूर्ण होत आहेत. 21 धावा झाल्यात. निर्धारित शेवटचं षटक आहे. आयुष काय करून दाखवतोय बघूया मैदानावरती. हा फटका बघूया, मोठा फटका जरूर आलाय. पुन्हा एकदा जीवनदान पाहायला मिळते, ते म्हणजे आयुष साखरकर याला. पुन्हा एकदा 2 धावा पळून काढल्यात. विकासदादा, पाहायला गेलं या इनिंग मध्ये एकही चौकार नाही आहे किंवा षटकार सुद्धा नाही आहे. सिंगल डबलने धावफलक जाऊन पोहोचतोय. 23 धावा, अक्षरशः धावांचा दुष्काळ पडलाय जागृती थळच्या खेमेमध्ये. चांगले फलंदाज आहेत, परंतु बॅटवर का चेंडू येत नाहीये, प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळते. एकेरी धावेने समाधान मानावं लागतंय. 24 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय. या पूर्वार्धाच्या खेळामध्ये 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. अद्यापपर्यंत जखडून ठेवलंय. मागील मॅचचा विचार केला तर मोठमोठे फटके येत होते, परंतु जागृती थल संघासाठी हा दुष्काळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावांचा दुष्काळ होतोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते, ती म्हणजेच गावदेवी रांजणपाडा या संघाकडून. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. अद्यापपर्यंत हानामारीच्या षटकामध्ये सुद्धा जखडून ठेवलंय. एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय. स्क्वेअर कट केलंय, तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि प्रयत्नामध्ये एक खेळाडूला बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद. कमॉन डीजे. दोन चेंडूंचा खेळ आहे ना बाकी. चला, रिलायन्स नवगाव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार पाठवा. रिलायन्स नवगाव, सत्यम कोहली सागरी गणेश थल संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. रिलायन्स नवगाव, चला यापुढील सामना होणार आहे. रिलायन्स नवगाव विपक्ष सागरी गणेश थळ. शेवटचा 5वा चेंडू आहे मित्रांनो, आणि 5व्या चेंडूवरती आयुषला सुद्धा माघारी परतावं लागेल. त्या 25, बघूया शेवटच्या चेंडूवर तरी एक मोठा फटका पाहायला मिळेल का. मैदानावरती एकही चौकार किंवा एकही षटकार लागलेला नाहीये. हितेश नवीन फलंदाज. चला, नाणेफेकीचा कॉल होते. निखिल कवळे आलेले आहेत. रिलायन्स नवगाव, त्यांच्या विरोधामध्ये सागरी गणेश थळ. नवगाव विरुद्ध थळ हा सामना आजचा नवीन नाहीये. अनेक वर्षामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेत क्रिकेटच्या खेळामध्ये. काहीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. रिलायन्स नवगाव संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडतंय मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये? चौथी धाव सुद्धा होणार का? नाहीये. आता मात्र चौथी नाहीये. 3च धावा आपल्याला धपलकावरती धावा लागल्यात. 28 धावा, 29 धावांचं लक्ष समोर ठेवलंय.
हा संघ मात्र अक्षरशः निराश केलंय. सर्व फलंदाजांनी एकही चौकार या स्पर्धेमध्ये अर्थात या मॅचमध्ये एकही चौकार किंवा षटकार मारू दिलेला नाही आहे. गावदेवी रांजणपाडा या संघाने कौतुक करावं लागेल त्यांच्या गोलंदाजीचं. आणि मात्र धावपलकावरती धावा लागल्या मित्रांनो. 28 आणि 29चं लक्ष समोर ठेवले ते गावदेवी रांजणपाडा या संघासमोर. चला मित्रांनो आणखी 2 फलंदाज पाठवायचे आहेत. चला मित्रांनो आणखी 2 फलंदाज पाठवा. काहीसं छोटंसं लक्ष आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. समोरचा संघ सुद्धा तितक्यात ताकदीचा संघ आहे. जागृती थळ म्हटलं की गोलंदाजांचा भरणा. नेहमी थळ या गावाला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चांगले चांगले गोलंदाज थळ गावाकडे आहेत. परंतु आता मात्र धावसंख्या पाहायला गेली तर 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि 29 धावांचं लक्ष समोर ठेवले गावदेवी रांजणपाडा या संघासमोर. मिरज आणि त्याचा साथीदार फलंदाज रोहन. मिरज आणि रोहनची जोडी मैदानाच्या वरती आपण पाहतोय. चला या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक विकासदादा साखरकडे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद ऋतिक. पहिल्या फेरीचा आपण पहिल्या सत्राचा खेळ बघितला. आपण अतिशय कंजूस मारा, अतिशय चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी केली होती मिराज अँड कंपनीने रांजणपाडा संघासाठी. 28 धावांवर सिमेंट ठेवलं जागृती तळ संघाला. बघूया 29 धावांचं लक्ष जागृती तळ संघ कशा पद्धतीने डिफेंड करतोय. ते पहिलं षटक घेऊन अनुभवी असा गोलंदाज त्यांचा पहिलं षटक घेऊन आलेला आहे आणि आपल्या षटकातून ह्या पहिल्या षटकावर निर्भर राहणार आहे की पुढची 3 षटकं कशा पद्धतीने खेळायची आहेत किंवा कशा पद्धतीने सामना पुढे जाईल त्याचं. रुपेश भाभी पहिला षटक घेऊन येते गोलंदाजीला. समोर फलंदाज मिराज. पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. पुलचा फटका. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. दिसत नाही कुठे तो काढतो आम्ही. तर पहिल्या चेंडूवर चौकार लगावून चांगले आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. शॉर्ट लॉंग लेन डिलिव्हरी होती. खराब चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा मिळालेला आहे तो रांजणपाडा संघाला. त्याने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत आणि 4 धावांनी आपल्या धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात केलेली आहे. 29 धावांचं छोटेखाने लक्ष आहे. 24 चेंडूंमध्ये 29 धावा. त्यामध्ये पहिल्याच चेंडूवर 4 धावा आलेल्या आहेत. रुपेश भाभी पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी सज्ज होतोय. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. साई साखरकर क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मिळाली. साईचा थ्रो येईपर्यंत बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेलेली आहे. 2 चेंडूंवर 6 धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. सुरुवात चांगली झालेली आहे ती रांजणपाडा संघाची. 29 धावांचं लक्ष जास्तीत जास्त किती षटकांमध्ये ते पूर्ण करतात हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. पुढचा चेंडू घेऊन एकदा रुपेश भाभीचा. पुढच्या चेंडूवर मात्र हवेत खेळण्यास भाग पाडलेला आहे आणि मिराजची खेळी या ठिकाणी समाप्त. मिराज बॅक टू द डगआउट.
घरत ब्रदर्स या ठिकाणी आपण सामन्यात बघतो. रोहन पाटील आणि विशाल घरत यांची जोडी मैदानामध्ये आहे. 6 धावा, चांगली सुरुवात मिराज यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सुरुपेश भाबी. 2 चेंडूवर 6 धावा आल्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. चांगला चेंडू टाकला होता, फ्लायटेड डिलिव्हरी दिली होती, मिराजला हवेत खेळण्यास भाग पाडलं होतं. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, पुन्हा स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाजाला एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आर्य कुलपे अतिशय चांगला झेल घेतला होता, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा ग्राउंड फिल्डिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने केली होती आणि एक धाव मात्र रोखू शकलेला नाहीये. या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर टाकला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. रोहन घरत सारख्या मातब्बर खेळाडूला या चेंडूने चकवलं. सरळ यष्टीरक्षक अनिकेत कुलपे याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे, 7 धावा. पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चूक करत नाहीये आणि आणखी एक हात. सात धावा. धावफलकावर आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. रुपेश भाबी यांनी चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी करून दिलेलं आहे. एका षटकाची समाप्ती झालेली आहे. 29 धावांचं लक्ष आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवलं आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. चांगली टफ फाईट होणार, यात कोणतीही शंका नाही आहे. विशाल घरत आणि रोहन घरत यांची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी सोहम भाबी, रुपेश भाबी यांचे पुतणे सोहम भाबी या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. सोहमची गोलंदाजी आपण बघितली होती कोलाडच्या त्या मैदानामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी थळ संघातर्फे प्रतिनिधित्व करत असताना मोठ्या मोठ्या संघांसमोर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच त्याचं त्यामुळे कॉन्फिडन्स गोलंदाजीतील वाढला असणार. सोहम भाबीचा पहिला चेंडू, समोर फलंदाज विशाल. चांगला चेंडू उडवलेला आहे. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होणार. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? होय, केला जातोय, परंतु त्या सध्या क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी खराब होते. गॅदरिंग कलेक्शन चांगलं होत नाही आहे सोहम कडून. एकच धाव होती त्या ठिकाणी, दुसरी धाव झाली. दुसरीची बघता बघता चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 3 धावा काढल्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 10 धावा. दहा धावा झालेल्या आहेत. आता मात्र सोहमवर जबाबदारी आहे ती चांगली कामगिरी करायची. फलंदाज रोहन समोर आहे, रोहन घरत. चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या पद्धतीने खेळतोय चेंडू. लॉंग ऑफच्या क्षेत्रात आयुषचा फ्लंबर पडतोय. 1 धावेसाठी 1 धाव झाली. फ्लंबर पडल्यानंतर दुसरी सुद्धा धाव. मिस फील्ड थोडीशी जरी झाली तरी थोडीशी चुकीला माफी नाही आहे. धावांचं पाठबळ कमी आहे. क्षेत्ररक्षणाने 100% दिलं पाहिजे, परंतु थोडासा दबाव निर्माण होतोय, कारण पहिली धाव फास्ट घेतली होती, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकावर दबाव आला. त्याचा दबावाचा परिणाम एकाच्या जागेवर 2 कन्व्हर्शन झालेले आहेत. धावसंख्या झाली 12 धावा. सोहमच्या पहिल्या 2 चेंडूंवर 5 धावा काउंट केल्या गेलेल्या आहेत, काढल्या निघालेल्या आहेत. आहा, बहुत बढिया गेम, चांगला चेंडू. अशाच टप्प्यांची आवश्यकता आहे. आडवा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित बॅटवर येऊन एकाच धाव मिळाली असती, परंतु आडव्याने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्येत कोणतीही वाढ होत नाही आहे. आता मात्र धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 12 धावा. पुढचा चेंडू आपण बघतोय ऑफस्टंपच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा येतो अतिरिक्त व्हाईट बॉलचा.
अवांतर धावसंख्येने वाढ झाल्यानंतर आपण बघतोय 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. ज्या 6 धावांची आवश्यकता होती या षटकामधली ती 2 चेंडूंवर 3 चेंडूंवर आलेल्या आहेत. बघूया पुढचे 3 चेंडू सोहम कशा पद्धतीने हाताळतोय. या 3 चेंडूंवर त्याला चांगली भन्नाट कामगिरी करावी लागेल. एकात दुसरी विकेट्स घेऊन 2 चेंडू डॉट काढावे लागतील. पण बघूया, परंतु ह्या चेंडूवरील जो दबाव होता धावांचा आणि विकेटचा, तो दबाव मात्र दूर केला जातोय रोहन घरत यांच्याकडून. अप्रतिम असा देखणा फटका बघायला मिळतोय. सुंदर षटकार. मात्र संघात त्याच्या सामन्यामध्ये जी हवा होती ती थोडीशी कमी झालेली आहे. चुरशी होणारा सामना असं वाटत होतं. रुपेश भाभेने थोडीशी जान आणली होती त्या संघामध्ये. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा एक धाव मिळालेली आहे. थोडंसं बघूया दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का नाही आहे. एक धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा, 20 रन्स. अद्यापही सामना संपलेला नाही. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही आहे किंवा शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. कारण सामना कधीही बदलवू शकतो. 6 चेंडूत 1 धाव झालेली नाही आहे असे सुद्धा सामने आपण बघितलेले आहेत. त्याला पुरावा माझ्यापेक्षा दुसरा कोणीही नसेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सोहम. समोर फलंदाज विशाल. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर चेंडू पडतोय. फलंदाज बघत बसतोय चेंडूकडे आणि चेंडू कधी यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला फलंदाजाला सुद्धा समजलेलं नाही आहे. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 20 धावांवर 2 षटके समाप्त होत आहेत. थोड्या या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळे थोडंसं बॅकफुटवर जातोय तो जागृती थळ संघ. परंतु तरीसुद्धा ना उमेद न होता त्याने अजूनही या सामन्यामध्ये जान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे सुरुवातीला 2 ते 3 टुर्नामेंट्स अतिशय चांगल्या गेल्या जागृती थळला, परंतु कालपासून आपण बघतोय कालसुद्धा निसटता पराभवाला त्यांना सामोरे जावं लागलं होतं ते वर्सोलीच्या क्रीडांगणामध्ये. आणि आजसुद्धा त्यांच्या फलंदाजांनी थोडीशी निराशा केलेली आहे. ऋतुराज भाबी तिसरं षटक घेऊन आलेला आहे. फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती त्याला, परंतु वेगवान गोलंदाज ऋतुराज भाबी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आपण बघणार आहोत या ठिकाणी. कशा पद्धतीने त्याला मार्गदर्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने तो 7 धावा डिफेंड करतोय का. शेवटच्या गोलंदाजाला कमीत कमी 4 धावा जर त्या मैदानात त्याने ठेवल्या ना, 9 पाहिजे अजून धावा, सॉरी. पहिल्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. एक धाव काढली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद होईल का बघायचं आपल्याला, परंतु नाही. दुसरी धाव. विशाल घरत अतिशय चपलाईने पळून डेंजर एंडकडे जातोय आणि रोहनला भाग पाडतोय दुसरी धाव घेण्यासाठी. आणि रोहन सुद्धा सहजरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय आणि 2 धावा प्राप्त केले जातात त्या रांजणपाडा संघाने. रोहनला सुद्धा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 2 ने वाढून 22 धावा. आता मात्र आवश्यकता आहे ती 11 चेंडू आणि 7 धावांची. 7 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 11 डिलिव्हरीज. अतिशय महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी असताना रांजणपाडा संघाने मात्र यावर थोडंसं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. पुढचा चेंडू लाजवाब चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर फलंदाज आडव्या बॅटने मारण्याच्या प्रयत्नात सपशेल फसतोय. अशाच पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. स्वतः त्यांचे पिताश्री गुरुवर्य रुपेश भाभी समोर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन, दडपण घेण्याचं कारण नाही आहे तर मार्गदर्शन त्यांचं घ्या. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्स. बॅटची कडा होती परंतु झेल मात्र सुटते. अनिकेतच्या हातामध्ये ग्लोव्ज सुद्धा आहेत तरी अनिकेतच्या हातातून चेंडू निसटतोय. ते हातातून चेंडू निसटल्यावर काय होते, काय घडते हे अनिकेतला चांगलं माहिती आहे. कारण जी नवगावच्या मैदानावर लखमादेवची स्पर्धा होती त्यामध्ये 1 चेंडूवर 1 धाव हवी असताना धावसंख्या 22 आहे आणि अद्यापही 7 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव होणार का नाही. साईचा चांगली फेक परंतु अनिकेत फिर भी लंबल हो रहा है. 1च धावेवर संतुष्ट व्हायला लागते तरी सुद्धा, कारण चांगली फेक होती साईची. साईचं खरोखर क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. ओम साखरकर त्या ठिकाणी आहेत. साई
आत्ता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि आवश्यकता आहे ती 6 धावांची. 8 चेंडू 6 धावा. विशालसाठी पुढचा चेंडू. वाह क्या बात है. अतिशय वेगवान चेंडू. फलंदाजाला चकित करणारा. फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू व्हाईट बॉलच्या बाहेर असेल, परंतु पंच दर्शवतात की हा चेंडू रेषेच्या आतमधून गेलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. 7 चेंडू आणि 6 धावा. 23 धावा धावफलकावर आहेत. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे बघा आणि सामना परत जवळ आलेला आहे. ऋतुराज भाभीची लाजवाब गोलंदाजी. क्या बात है. वाह भाई वाह. परंतु यावेळेला पंच बघतायत की अपील केलेलं आहे आणि अपील कधी केलं जातं जास्तीत जास्त जेव्हा वाईट बॉल असेल. एज असल्यावर करतातच, परंतु वाईट बॉल जर झाकण्यासाठी सुद्धा कधी कधी अपील जोरात केलं जातं. एक स्ट्रॅटेजी असते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची, परंतु क्षेत्ररक्षण करणारा जी संघ जरी स्ट्रॅटेजी ती असली तरी पंचांवर मात्र त्याचा काहीही परिणाम होत नाही आहे. पंच दर्शवत आहेत की हा चेंडू स्क्वेअर आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप, रिचच्या बाहेर. पुन्हा चांगला स्ट्रोक. या ठिकाणी चेंडू जातोय. त्या ठिकाणी एक धाव मिळाली. बघता बघता दुसरी धाव. रुपेश भाभी त्या ठिकाणी धावतायत. दुसऱ्या धाव्याचं रूपांतर तिसऱ्या धावेत करण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव होणार का नाही. तिसरी धाव होण्यासाठी आपण बघतोय फलंदाज बाद. 2 धाव मात्र मिळाले. ची आवश्यकता आहे. शेवटचं षटक. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. रुपेश भाभी यांचं थिंकिंग काय असेल. 3 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक. कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. प्रथमेश म्हात्रे येतोय फलंदाजीसाठी आणि साथ देणार आहे त्याला विशाल घरत. विशाल घरतची नजर मात्र बसलेली आहे. विशाल घरतचा जो स्ट्रोक होता फास्ट करायचा जरा. पंच जरा दाखवा की फास्ट काढून दाखवायचा आहे. डोंट वेस्ट टाइम. पाणी तुम्हाला मैदानावर जागेवर तुमच्या देऊ आम्ही, पण फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवलं जातं. आयुष साखरकरच्या हातामध्ये. आयुषला ती गोलंदाजी आठवावी लागेल ज्या गोलंदाजीवर त्यांनी मेडन 3 विकेट काढल्या होत्या. तो सेमीफायनलचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना होता कोहली प्रीमियर लीगचा. त्यामध्ये बोर्ली संघाच्या विरुद्ध खेळताना आयुषने मेडन 3 विकेट काढल्या होत्या. तशाच प्रकारच्या गोलंदाजाची त्याला आवश्यकता आहे आणि ती गोलंदाजी त्याला आठवावी लागेल की आपण तेव्हा अशी गोलंदाजी केली होती. कारण आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. बघूया विशाल घरतची नजर मात्र आता बसलेली आहे मैदानात. मैदानाच्या खाच खळग्यांवर सुद्धा त्याची नजर बसलेली आहे. 6 चेंडू 3 धावा. सहा चेंडू 3 धावा असताना क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने आक्रमक क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. रुपेश भाभी त्या ठिकाणी सिरी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये तैनात आहेत. स्क्वेअर लेगला तैनात आहे तो क्षेत्ररक्षक हितेश. आणि बाकीचे क्षेत्ररक्षक सुद्धा अतिशय सिंगल सेव्हिंग्सला लागलेले आहेत, परंतु सिंगल ही कशीही निघू शकते. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि रुपेश भाभी कोणतीही चूक करत नाहीये. पहिल्या चेंडूवर फलंदाज बॅक होता पावली. अद्यापही जागृती थळ संघाने सोडलेली नाही आहे. 5 चेंडू येणं बाकी आहे. 3 धावांची आवश्यकता आहेत आणि फलंदाज फक्त 3 बाद झालेले आहेत. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सामना इथेही संपलेला नाही आहे, परंतु नवीन आलेला फलंदाज मंदारवर जबाबदारी आहे की उर्वरित 3 धावा आहेत त्या कशा तरी पद्धतीने लवकरात लवकर काढाव्या, संघाला पुढच्या फेरीत मिळून द्यावं. आयुष साखरकर मंदारसाठी पुढचा चेंडू.
आडव्या बॅटने शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, खराब चेंडू होता थोडासा, परंतु फलंदाज बुचकळ्यात पडला, मारावा की सोडावा, सिंगलसाठी त्याने फक्त ढकलला. आता 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 2 धावा. सामनामध्ये रंगत खूप निर्माण झालेली आहे. जर मॅच सामना बघूया कशा पद्धतीने होते. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. हे येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत, सामन्याला कलाटणी देणारे चेंडू ठरू शकतात. 4 चेंडू 2 धावा. कशा पद्धतीचा चेंडू आहे, तर पंचांचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे इट्स अ फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. 3 चेंडू 2 धावा. सामना बघा कशा पद्धतीने रंगलेला आहे. लो स्कोरिंग मॅच. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत खरोखर आणलेली आहे ती या सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. ऋतुराज भाबी यांनी त्याच्या षटकात 6 धावा खर्च झाल्या. अखूट टप्प्याचा चेंडू, चेंडू निसटतोय क्षेत्ररक्षकाकडून, जातोय सीमा रेषा पार. चौकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता. निर्णय स्वीकारलेला आहे. वेलकम विनोद.